आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आणि लोक शंका घेत आहेत. मी वारंवार सांगतो की आणि उद्योजीसुद्धा सांगत आहेत की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करीन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार, इगो असे कोणतेही व्हायरस नाहीत. आता आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलनात, त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे. 7 तारखेला आम्ही काढणार होतो, 6 तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा. 6 तारीख गैरसोयीची आहे आषाढी निमित्त, अशी आमची भूमिका आहे. आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं. आता 5 तारखेला हे आंदोलन एकत्र होईल. राऊत सर, माझा विषय स्पेसिफिक आहे की मराठी भाषा अस्मिता हा 2 ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्याही एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का? ते मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते. मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं. त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली. त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला. आताही आम्हाला त्याच पद्धतीनं लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल. ठाकरे नेतृत्व करत, मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना तुम्ही निमंत्रण देणार? नक्कीच सगळ्या निमंत्रण जाईल. हा राजकीय लढा नाही. आपण पाहिला असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा हिंदी सक्तीविरुद्ध एक कडवट भूमिका मांडलेली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी माझी काल चर्चा झाली, ते होते माझ्याबरोबर. त्यांनीसुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या मराठीच्या प्रश्नावर एकत्र या, हे आव्हान दोन्ही ठाकरेंनी केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, महाराष्ट्राच्या मनातलं आहे. नाही, पण राऊत साहेब, मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणतायत की त्रिभाषा सूत्र